आजकाल मीडियाचं युग आहे. आपल्याला अनेक हिरो लक्षात राहतात, मात्र पडद्यामागचे हिरो कधी कधी आपल्या लक्षात राहत नाहीत. आणि असेच पडद्यामागचे हिरो म्हणजे विजय सिंगनजोडे साहेब. ज्या माणसासोबत खरबी फॉरेस्टमध्ये नोकरी करण्याचं भाग्य माझ्या नशिबात होतं आणि मी नोकरी सोडणार आहे, तेव्हा त्यांचं एक वाक्य असायचं, कांगणे साहेब तुमचे कामं बापा आम्ही करतो, पण तुम्ही थांबा, तुमचं बोलणं आम्हाला आवडतंय, मुलाप्रमाणे आम्हाला जीव लावणार आहे. आणि खरबीमधून पदोन्नती झाली. वनपाल म्हणून पुसदमध्ये कार्यरत होते. जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यावर अनेक प्राणी जीवनाच्या आकांतानं पळत असतात. तेव्हा तोच वनरक्षक, तोच वनपाल ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे अग्निशामकची गाडी पोहोचू शकत नाही, त्याच्याकडे पाण्याची सुखसुविधा नसते आणि मग पाला पाचोळ्यानं ती आग विझवत असतो. ह्याच आगीनं विजय सिंगनजोडे साहेबाला घेरलं. ते झाडावर चढले, पण आगीचा कल्लोळ हा फार मोठा होता. तिथून ते कोसळले. 70% अंग त्यांचं भाजलं आणि वनासाठी हा माणूस आपला शहीद झाला. मायबाप सरकारला विनंती आहे, 75 वर्षाची त्यांची आई आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, घरी पत्नी आहे. त्यांच्या घरावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यासाठी मायबाप सरकारनं भरघोस मदत करावी. आणि ही मदत म्हणजेच खऱ्या अर्थानं विजय सिंगनजोडे साहेबाला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.